morning student, welcome back. Now we are going to start our next example, that is 8 number. Select the appropriate hint from the bracket and fill up the blank spaces. आपल्याला ब्रॅकेट मध्ये तुमच्या बुक्स मध्ये ब्रॅकेट दिलेला आहे, त्या ब्रॅकेट मध्ये तुम्हाला यांचे सर्वांचे आन्सर्स दिलेले ते आपल्याला फाइंड करायचे. आता व्हाट इज गिवन, लेट f of x is equal to x square plus 5 and g of x is equal to e raised to x plus 3. f of x आणि g of x च्या आपल्याला व्हॅल्यूज दिलेल्या आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, f of g of x म्हणजे फंक्शन मध्ये फंक्शन आपल्याला घ्यायचंय. म्हणजे f च्या ठिकाणी जिथं x असेल तिथं आपल्याला कशाची व्हॅल्यू टाकायची आहे, g of x ची व्हॅल्यू टाकायची. मग f of x काय आहे, x square plus 5 म्हणजे आपण इथं x स्क्वेअर आहे म्हणजे याचा आपण काय घेणार, स्क्वेअर e raised to x plus 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 5. फंक्शन मध्ये फंक्शन आपल्याला घ्यायचंय f of g of x म्हणजे f चं जे फंक्शन असेल त्याच्यामध्ये जो x असेल त्याच्या ऐवजी आपल्याला g of x ची व्हॅल्यू पुट करायची. जर स्क्वेअर असला तर स्क्वेअर घ्यायचा, जर स्क्वेअर नसला तर मी फक्त e raised to x plus 3 घेतला असता. आता याला जर आपण एक्सपांड केलं तर याचं एक्सपान्शन a plus b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने काय येईल, e raised to x स्क्वेअर प्लस 3 2 जा 6 e raised to x प्लस 3 3 जा 9 आणि प्लस 5. म्हणजेच आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. कुठला रूल, a raised to m raised to n that is equal to a raised to m into n means it is e raised to 2x plus 6 e raised to x plus 9 plus 5 किती होणार, 14. ही झाली तुमची f of g of x ची व्हॅल्यू. समजलं. नाव g of f, आता इथं आपल्याला काय काढायचं आहे, f of g of x काढायचा होता. इथं आपल्याला काढायचं आहे g of f of x म्हणजे g च्या फंक्शन मध्ये जिथं x असेल तिथं आपण f of x ची व्हॅल्यू पुट करणार. बरोबर. मग g चं फंक्शन काय, e raised to x, x कुठे आहे, वरती, म्हणून आपण ही टर्म कुठे घेणार, वर घेणार. दॅट इज e raised to x स्क्वेअर प्लस 5 प्लस 3. हा तुमचा येणार g of f of x. नंतर नाव f dash of x. आता f of x काय दिलेला आहे, x स्क्वेअर प्लस 5. f dash म्हणजे काय, याचा डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि 5 हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे इथं काय येईल, फक्त 2x. समजलं. देन g dash of x. आता g of x काय दिलेला आहे, e raised to x plus 3 आणि याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तर e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च येणार. आणि 3 कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार म्हणून याचा g dash of x ही फक्त e raised to x. Now the derivative of f of g of x with respect to x in the terms of f and g. आता हे फंक्शन दिलेलं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. मग सर्वात आधी आपण काय करणार, ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मीन्स इट इज f dash of g of x आणि नंतर ब्रॅकेट मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज इनटू g dash of x. पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ d by dx of f of g of x. आता f of g of x काय, तर e raised to 2x plus 6 e raised to x plus 14 याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा. तर डेरिव्हेटिव्ह डेफिनेटली ह्या दोन टर्म्सचाच निघणार आहे. 14 हा काय कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. मग आता e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x ऍज इट इज येईल आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह परत काय येईल 2 आणि नंतर प्लस 6 e raised to 2x e raised to x हे ऍज इट इज राहणार. मग हा 2 जर मी पुढे घेतला तर 2 e raised to 2x प्लस 6 e raised to x हे तुमचं आन्सर येणार. म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह f of g of x याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, तर 2 into e raised to 2x plus 6 e raised to x. आता f of g of x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला x is equals to 0 ची व्हॅल्यू टाकून फाइंड करायची. म्हणजे याच्यामध्ये जिथं जिथं 0 x असेल तिथं तिथं मी काय पुट करणार, 0 पुट करणार. मग 2 आता e raised to 2 into 0 x ची व्हॅल्यू आपण काय टाकणार, 0 टाकणार.
मी मुद्दाम करून दाखवत नाही कारण हे आरामात तुमच्या लक्षात येईल. हे पहा 2e⁻²x प्लस 6e⁻x असा आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू x इज इक्वल्स टू 0 साठी काढायची, म्हणून जिथे x आहे तिथे मी काय टाकणार, रफ वर्क करून दाखवते मी. e⁻² इंटू 0 प्लस 6e⁻0 म्हणजे 2e⁻0 प्लस 6e⁻0. e⁻0 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. इंडायसचा तुमचा रूल आहे. मग हा काय येईल, 2 इंटू 1 प्लस 6 इंटू 1 दॅट इज इक्वल टू 8. म्हणजे इथं तुमची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, तर फक्त 8 यायला पाहिजे. आलं लक्षात. नंतर द डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x इन टर्म्स ऑफ f अँड g. आता हे दोन फंक्शन दिलेले आहेत, याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आधी पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे ना, g डॅश ऑफ f ऑफ x, आणि नंतर फंक्शन मधल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज f डॅश ऑफ x. देन आता हे रफ वर्क केलेलं आहे ते मी रफ करते. नाउ डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x. आता g ऑफ f ऑफ x काय, तर g ऑफ f ऑफ x आहे e⁻x² प्लस 5 प्लस 3. आता याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, 3 तर कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचा विषय नाही, e⁻x² प्लस 5, आणि वर याचा डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचा म्हटला तर x² चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 2x, म्हणजे हा काय येईल 2x e⁻x². बरोबर. हा 2x घेतला आणि e⁻x² ऍज इट इज ठेवला. हा 2x मी आधी घेते आणि इथे काय ना e⁻x² प्लस 5 हा तुमचा आहे ना याचा डेरिव्हेटिव्ह. आता नंतर याच्या डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची केव्हा, इफ x इज इक्वल्स टू -1 असेल तेव्हा. मग जिथे जिथे x आहे तिथे तिथे मी काय टाकणार, -1 टाकणार. मग हा 2 इंटू -1 e⁻1² प्लस 5. मग हा काय -2 आणि -1 चा स्क्वेअर 1 येईल प्लस 5 दॅट इज इक्वल टू -2e⁻6. हे याचा आन्सर आहे. एकदम सोपं आहे, फक्त जे जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यावरनं प्रॉपर स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. अंडरस्टँड. आता फर्स्ट जी एक्सरसाइज होती आपली 1.1 ती कंप्लीट झालेली. तर नेक्स्ट पॉइंट आहे जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण जो डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय आतापर्यंत त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग काय असणार. आता सपोज एक आपण ग्राफ घेतला, एक कर्व घेतला ज्याचं फंक्शन आहे y इज इक्वल्स टू f ऑफ x. याचा हा कर्व आहे, त्याच्यावर मी p पॉइंट घेतला आणि त्याचं x एक्सिस वरचं डिस्टन्स a असेल सपोज, आणि हे जर डिस्टन्स आपण h ने वाढवलं तर इथं हा पॉइंट कुठला येणार तुमचा a प्लस h येईल, आणि तिथे मी दुसरा पॉइंट घेतला कर्व वर q. मग आता याचे कोऑर्डिनेट्स जर म्हटले तर p चे कोऑर्डिनेट्स काय येणार, तर x वरची त्याची व्हॅल्यू म्हणजे a आणि f ऑफ x आहे, म्हणजे जिथे x आहे तिथे आपण a टाकणार, म्हणजे काय येणार f ऑफ a. हा p चा कोऑर्डिनेट झाला. आपल्याला माहिती आपण कोऑर्डिनेट कशी घेतो, एक x घेतो आणि एक फंक्शन घेतो, म्हणजे एक x ऍक्सिस वरचा कोऑर्डिनेट येणार आणि एक तुमचा फंक्शन येणार. हा x1 आणि हा y1. बरोबर. मग तसंच आता q चे कोऑर्डिनेट्स काय येणार, तर q चा x ऍक्सिस काय, x ऍक्सिस वरचा पॉइंट काय आहे a प्लस h, आणि फंक्शन काय येणार तर f ऑफ a प्लस h. हे झाले q चे कोऑर्डिनेट्स, हे झाले p चे कोऑर्डिनेट्स. आता जर मी इथं कॉर्ड टाकली आणि जर याला मी एक्सटेंड केली तर याला आपण काय म्हणणार सेकंड. सेकंड म्हणजे काय, द लाईन विच इंटरसेक्ट द कॉर्ड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, इट इज कॉल्ड ॲज सेकंड. आणि ह्या सेकंडचा जर आपण स्लोप काढायचा म्हटला तर स्लोपचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे,
slope is equals to y2 minus y1 upon x2 minus x1 किंवा तुम्ही याला डेल्टा y अपॉन डेल्टा x असं सुद्धा म्हणतात. M1 मध्ये तुमचं स्लोप चॅप्टर होतं वाटतं, त्याच्यामध्ये हे तुमचं झालेलं आहे. मग जर आपल्याला स्लोप ऑफ PQ काढायचा असेल, स्लोप ऑफ PQ, तर आपण कसा काढणार? आता हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे. y2 मायनस y1 म्हणजेच f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a आणि x2 मायनस x1 म्हणजेच a प्लस h मायनस a प्लस h मायनस a गेट कॅन्सल, म्हणजे इथे काय भेटणार? f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. हा काय आला तुमचा स्लोप ऑफ सेकंड PQ. इथपर्यंत समजलं? आता पुढे जर आपण हा h चा डिस्टन्स कमी कमी करत गेलो तर सपोज हा इथे येईल, इथे येईल, इथे येईल, इथे येईल, इथे येईल आणि एक अशी कंडिशन येईल की हा P आणि Q हा एकच पॉइंट होऊन जाणार. मग तेव्हा ही जी कॉर्ड ही सेकंड पासून काय बनेल? टँजंट बनून जाईल इथं. बरोबर? जर आपण h जो आहे तो कमी कमी करत गेलो तर एक अशी कंडिशन येईल की Q हा हळूहळू हळूहळू पूर्ण P वर ओव्हरलॅप होईल आणि सेकंड पासून ती काय बनेल? टँजंट बनेल. आणि याचा पण जर स्लोप काढायचा म्हटला तर स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू ऑल्सो अगेन f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h. मीन्स slope of tangent is equals to limit h tends to 0. म्हणजे जर h हा 0 होत गेला तर काय येणार? f of a plus h minus f of a upon h. आणि हे दुसरं काही नसून हे काय असेल? तुमचा f of a असेल. म्हणजे हा काय असेल? तुमचा डेरिव्हेटिव्ह असेल. याचा अर्थ काय लक्षात येतोय का? की सेकंड म्हणजे काय? तर जेव्हा आपण दोन डिस्टिंक्ट पॉइंट असतील तेव्हा काढतो तर हा दुसरा तिसरा काही नसून काय असेल? तर सेकंडचा स्लोप असेल. म्हणजे जी डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू काढतोय आपण ती काय काढतोय? स्लोप काढतोय. बरोबर? आणि जर तो स्लोप आपण टँजंटचा काढतो तर तो जो स्लोप टँजंटचा आपण काढणार तो एका पर्टिक्युलर पॉइंटला असणार. समजतंय का? मग जर तो पर्टिक्युलर पॉइंटला असेल तर स्लोप ऑफ टँजंट म्हणजे एका पर्टिक्युलर पॉइंटला डेरिव्हेटिव्हची काढलेली किंमत. आणि स्लोप ऑफ सेकंड जर असेल तर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण आतापर्यंत जेवढेही डेरिव्हेटिव्ह फाइंड केले, जितके एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले, तर आपण त्याच्यामधनं काय काढलं? तर आपण स्लोप ऑफ टँजंट काढलं आणि हे झालं त्याचं जॉमेट्रिकल रिप्रेझेंटेशन. समजलं? नेक्स्ट पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन. आतापर्यंत आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. आता आपल्याला कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे? इनव्हर्स फंक्शनचा. आता सपोज y इज इक्वल टू f ऑफ x असं फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल तर याचा इनव्हर्स फंक्शन काय येणार? तर इनव्हर्स फंक्शन आपण x च्या रिस्पेक्टिव्ह काढणार. म्हणजे x ऍज इट इज येणार आणि इथे येणार f इनव्हर्स y. हे तुमचं इनव्हर्स फंक्शन येणार आणि याचा आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. मग जर तुम्हाला इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल तर जसे आपण आधीचे फॉर्म्युलेज लर्न केलेले होते तसे तुम्हाला आता फॉर्म्युलेज लर्न करायचे. ते कोणते कोणते ते मी तुम्हाला सांगते. ते जर लर्न असले तरच तुम्ही पुढचे एक्झाम्पल सोडवू शकणार. आता इनव्हर्स फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह जर फाइंड करायचे असतील तर हे सर्व फॉर्म्युलेज ह्या सर्व कंडिशन्स तुमच्या लक्षात असायला पाहिजे. आता साइन इनव्हर्सचा जर साइन इनव्हर्स x जर फंक्शन दिलेलं असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर व्हेन इफ मॉड ऑफ x इज लेस दॅन 1. ह्या कंडिशन आहेत ह्या व्यवस्थित लक्षात घ्यायच्या आहे. नंतर x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू -1 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे x हा -1 आणि 1 च्या मध्ये असायला पाहिजे
आणि y हा -π/2 आणि π/2 च्या मध्ये असायला पाहिजे. ही कोणासाठीची कंडिशन झाली? साइन इनवर्स x साठी. तसंच कॉस इनवर्स x विषयी जर घेतला तर फक्त हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, असं कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवायचंय. साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. बाकी दोघांसाठी ज्या कंडिशन आहे तर साइन मध्ये y हा -π/2 आणि π/2 च्या मध्ये असायला पाहिजे, पण कॉस मध्ये y हा 0 आणि π च्या मध्ये असायला पाहिजे. त्यानंतर tan इनवर्स x साठी 1/1 + x². त्याच्यासाठी पण ह्या कंडिशन आहे की y हा -π/2 आणि π/2 च्या आत असायला पाहिजे. नंतर कॉट इनवर्स x फक्त याच्या जागी हा पॉझिटिव्ह आहे, हा काय होणार? निगेटिव्ह होणार आणि y ची कंडिशन 0 आणि π च्या मध्ये असायला पाहिजे अशी असणार. तसंच सेक इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह येणार 1/x √x² - 1 केव्हा? इफ x इज ग्रेटर दॅन 0, सॉरी x इज ग्रेटर दॅन 1. जर x हा 1 पेक्षा मोठा असला तर याला पॉझिटिव्ह घ्यायचा आणि जर x हा 1 पेक्षा -1 पेक्षा लहान असेल तर तो काय घ्यायचा? निगेटिव्ह घ्यायचा. त्यानंतर कॉस इनवर्स, बाकी ह्या कंडिशन पण सेम आहे, ह्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. आता एक्झाम्पल जेव्हा आपण प्रॉपर सॉल्व्ह करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की यांचा कसा उपयोग करायचा आहे आणि काय. आणि कॉस इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह जर x इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला कोसेक इनवर्स, तर याला अपोजिट घ्यायचं. लक्षात घ्या, सेक इनवर्स x मध्ये जर x इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला पॉझिटिव्ह घेतलेला आहे आणि कोसेक इनवर्स x मध्ये जर x इज ग्रेटर दॅन 1 असेल तर त्याला निगेटिव्ह घेतला आहे. व्हॅल्यू दोघांच्या सेम आहे, म्हणजे दोघं जसं साइन आणि कॉस आहे तसंच असणार आहे. फक्त x इज ग्रेटर दॅन 1 असेल तर पॉझिटिव्ह आणि कोसेक x इज ग्रेटर दॅन 1 असेल तर निगेटिव्ह. इथं x इज लेस दॅन -1 असेल तर निगेटिव्ह आणि इथं जर x इज लेस दॅन 1 असेल तर हा पॉझिटिव्ह घ्यायचा. आता हे कसं लक्षात ठेवायचं ते तुमचं स्किल आहे. जसा हा टेबल आहे तसाच खाली अजून एक टेबल दिलेला आहे. आजचा तुमचा होमवर्क आहे, तुम्हाला हे दोघंही टेबल आज लर्न करायचे. जर हे दोघं टेबल लर्न असणार तर आपण पुढची एक्सरसाइज व्यवस्थित सॉल्व्ह करू शकू. म्हणून आजचा होमवर्क द्यायचा आहे की हा एक टेबल आणि याच्या खालीच लगेच लागून एक टेबल आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, तो तुम्ही व्यवस्थित लर्न करायचा आहे. उद्याच्या याच्यामध्ये आपण आपली नेक्स्ट एक्सरसाइज स्टार्ट करू. थँक्यू व्हेरी मच.